लक्ष्मण हाके ने चुनाव परिणामों के बाद जरांगे पाटिल पर हमला बोलते हुए कहा कि 130 सीटों का दावा करने वाले जरांगे से जनता तंग आ चुकी है। इसी के साथ उन्होंने कहा कि जहां जहां जरांगे ने प्रचार किया वहां लोग अन्य उम्मीदवारों को बड़े अंतर से चुनकर उन्हें खारिज कर चुके हैं। हाके ने खुद को ओबीसी समुदाय का मजबूत प्रतिनिधि बताते हुए विधान परिषद में गृह मंत्री या केंद्रीय मंत्री पद की मांग की है और कहा कि उन्होंने हमेशा समुदाय के लिए सार्वजनिक स्टैंड लिया है। कावेरीताई खटके नावाची एक महिला उमेदवार उभी केली होती, लोकवर्गणीतनं उभी केली होती। जरांगे तू कान खोलून ऐक, त्या कावेरीताई खटके यांना 21,000 मतं पडलेले आहेत आणि राजेश टोपेची 25 वर्षाची सत्ता 2500 मतांनी आम्ही घालवलेली आहे। कर ना अनालिसिस, वाच, आम्ही तुझ्यासारखं खोटं नाही बोलत। तू बीड मध्ये 10,000 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये किती माणसं बसू शकतात? तो 10,000 म्हणला 25 लाख लोकांची गर्दी झाली म्हणला। त्यामुळे लबाड आणि फालतू बोलणारा माणूस, खरं तर माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या माती भडकवून 2 समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारा हा माणूस, त्याला ही चपराक आहे। महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेनं या माणसाला दिलेली ही चपराक आहे। आणि मी ज्या ठिकाणी 9 ठिकाणी सभा घेतल्या, ती यादी मी तुमच्या समोर, नाव, मतदारसंघाने त्यांना पडलेली मतं, ही यादी मी तुमच्या समोर वाचून दाखवत आहे। माझी भूमिकाच अशी होती की माझे जे उमेदवार आहेत ते उमेदवार सोडून बाकीच्या ठिकाणी तुम्ही महायुतीला पाठिंबा द्यावा, ही मी वेळोवेळी घेतलेली भूमिका आहे। तर त्यामध्ये मी बघा, जिंतूर मतदारसंघामध्ये सुरेश नागरे होते, त्यांना 57,000 मतं पडलेले आहेत, एक उमेदवार। दुसरा उमेदवार अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये आमचे गणेशदादा हाके पाटील निवडणुकीला उभे होते, त्यांना 63,000 मतं पडलेली आहेत। जरांगे, नीट माहिती घे आणि मी जर काही चुकीचं बोलत असेल तर तुझ्या सल्लागारांना विचार। मी तुम्हाला गणेश हाकेबद्दल सांगितलं, बघा माजलगाव मतदारसंघ बीड जिल्ह्यातला माधव तात्या निर्मळांना आमचा पाठिंबा होता, तिथे त्यांना 35,000 मतं पडलेले आहेत। जरांगे, परत कान खोलून ऐक, आमच्या प्रियंकाताई खेडकर गेवराई, जिथं तू बालेकिल्ला समजत होता ना, त्या गेवराईमध्ये आम्ही प्रियंकाताई खेडकर यांना उभं केलं होतं। 31,200 मतं तिथं पडलेले आहेत माझ्या उमेदवाराला। कान खोलून ऐक, 800-900 लबाड बोलायचं नाही, महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवायचं नाही।